CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। देऊळगाव घुबे परिसरात वादळाचा जोरदार तडाखा, तर 6 महिन्यांची सई जागीच ठार। चिखली तालुक्यासह सिंदखेडराजा तालुक्यात 11 जूनच्या सायंकाळी तुफान वादळ वारा सुटला होता। यावेळी अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली, शेकडो झाडे पडली। दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घटना घडली। वादळाने घरावरील टीनपत्रे उडाली। यावेळी त्या घरात एक चिमुकली झोक्यात झोपली होती। झोका टीनखालील लोखंडी अँगलला बांधलेला होता। वादळाने अँगलसह पत्रे चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेली। साधारणतः 200 फूट अंतरावर ती पत्रे आदळली। या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती 6 महिन्यांची होती। देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती। देऊळगाव घुबे येथे रात्री 9 वाजता मुसळधार पाऊस झाला। पावसाचा जोर कमी होऊन तुफान वारे वाहू लागले। त्याआधी अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित झाला होता। वाऱ्याचा वेग एवढा होता की सारे जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते। गावातील अनेक झाडे या वादळात कोसळली। यावेळी भरत साखरे यांची चिमुकली सई घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती। तेवढ्यात वाऱ्याने घरावरील टीनपत्रे, लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासकट उडून गेली। हवेतून उडून साधारण 200 फूट अंतरावर चिमुकली झोक्यातून जमिनीवर आदळली। तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे। या वादळात गावातील 30 ते 40 घरांचे नुकसान झाले। CCN न्यूज टीम, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।